सोलापूर शहरातील रामवाडी परिसरात असलेल्या भूषणनगरमध्ये एका घरामध्ये रवी फादर नावाचा व्यक्ती चर्च चालवत होता। तो हिंदू माता भगिनींना बोलवून येशूच्या नावाखाली रेड वाईन म्हणजे एक प्रकारचे नशीली पदार्थ आहे हे त्यांना येशूचा प्रसाद म्हणून खायला द्यायचा व त्यांना पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करण्यास भाग पाडायचा। जर कोणी धर्मांतर करायला नकार दिल्यास त्यांना त्यांच्या घरासमोर जाऊन त्रास देणे, शिवीगाळ करणे, दगड फेकणे या प्रकारची कृत्ये हा फादर करत होता। ही गोष्ट धर्मरक्षक शिवराजदादा गायकवाड यांना समजली। त्यावेळेला त्यांनी ही बातमी सुधीर भाऊ भैरवाडे यांना कळवली व त्यांनी त्यांच्या सहकार्यांनी पोलिसांच्या सहकार्याने चर्चमध्ये रेड घालून रेड वाईन, धर्मांतराचे सर्टिफिकेट, डायरी जप्त करून त्या चर्चच्या फादरला ताब्यात घेऊन सलगरवस्ती पोलीस स्टेशनमध्ये आणले व गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई यशस्वी करण्यासाठी ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक शिवराजदादा गायकवाड, हिंदू महासभा सोलापूर शहर अध्यक्ष सुधीर भाऊ भैरवाडे, समाजसेविका अपर्णाताई माने, विश्व हिंदू सामाजिक संघटने सतीश आनंदकर, गोरक्षक विनीत गायकवाड, श्रीकांत मामा गिड्डे, आकाश रणदिवे, अनंत आदित्य कामतीकर, गुरुनाथ आवडी यांनी परिश्रम घेतले। त्यांनी त्या फादरला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले व त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या भागामध्ये एक आपल्या हिंदूंना धर्मांतरित करणारा, आपल्यातनं धर्मांतर झालेला एक पादरी इथं सापडला आहे। तो फुल नशेत आहे आणि तिथल्या बायकांना तो वाईनमधनं ब्रेड देऊन आणि काहीतरी गुंगीचं औषध देऊन तिला येशू किती चांगला आहे आणि आपले हिंदू देवदेवता शैतान आहेत ही त्याची भाषा होती आणि तिथं त्यांनी त्याची दादागिरी चालती आणि पहिला बी त्या नावाने कंप्लेंट आहेत, पण त्याच्यावर ठोस हे झालं नाही, आत्तापर्यंत कारवाई झाली नाही। आता आपल्या शिवराजदादा हे ताई सर्वांनी हिंदुत्ववाद्यांनी मिळून तिथं छापा टाकल्यानंतर ना अनेक सर्टिफिकेट मिळाले। हे रिकामी सर्टिफिकेट आहेत की धर्मांतर झालं हे सर्टिफिकेट, ती सहीचे सर्टिफिकेट आहेत। मला एक सांगा, हे बघा हे खाली तर सही आहे, अजून वरती नाव नाही, काय नाही, कोरे सर्टिफिकेट आहेत। म्हणजे ह्याने काय विचार काय केला आता, हे कोण आहे सर्टिफिकेट करणारा? नाव जयराजू डेव्हिड, काय जयराजू डेव्हिड म्हणून आहे, त्यांनी कोरे सर्टिफिकेट दिले। तर हे आलेत कुठनं? आज लिंबेवाडी भूषणनगर या भागात सुशिक्त असा कॉलनी असून तिथे गोरगरीब, काही दलित कुटुंब, सर्व 18 पगडी जातीचे लोक तिथं समूहाने राहतात। आज आम्हाला लक्षात आलं तेव्हा आम्ही सुधीर भाऊ यांना संपर्क साधला। सुधीर भाऊ पण लगेच आले इथं। आम्हाला असं तिथं निदर्शनात आलं, छोटंसं त्यांनी रूम घेतलाय, त्या रूममध्ये काही 20-25 बायकांना घेऊन बसला होता। ॲक्शन आम्ही जेव्हा गेलो आतमध्ये तिथं आम्हाला अक्षरशः वाईन मिळालं। वाईन आणि वाईनमध्ये ब्रेड बुडवून त्यांना खाऊ घालतो, हे नशिली पदार्थ आहे, म्हणजे दारूपेक्षा हे एक नशिली पदार्थ आहे। आम्ही सांगू इच्छितो, आम्ही कोणाच्या धर्माविरोध नाही, पण आमच्या कोण धर्माविरोध गेलं आम्ही त्या लोकांच्या विरोधात आहे आणि अशा जिहादी फादरींना योग्य ते कारवाई व्हायला पाहिजे। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।